आवाज येतो का सगळ्यांना? आवाज आहे क्लिअर? ठीक आहे. पेपर आपण डिस्कस करणार आहे आज. काय काय झालं या पेपरमध्ये? देवदत्त अनम्यूट कर. हा, काय प्रॉब्लेम झाला पेपरमध्ये? कोणत्या डेफिनेट वाला नसतं की डेफिनेट वाला. सर त्याच्यात कोणत्या क्वेश्चन मध्ये काय करायचं ते समजत नव्हतं. ते प्रॉपर्टी सगळ्या लावून बघितल्या त्या पण लागत नव्हत्या आणि असं झालं. ठीक आहे. बघा सगळ्यांनी आता पेपर. सगळ्यांना दिसतोय का स्क्रीनवर? क्लिअर दिसतोय का फोन मध्ये? मला सांगा जरा. काय म्हटलं? नाही दिसत आहे. एक एक मिनिट. बघा आता दिसतोय का? सगळ्यांनी तुला नोटबुक पेन हातात घ्या पटकन. पहिला प्रश्न, -π/3 टू +π/3.
देवदत्त वाच प्रश्न. -π/3 to +π/3. इंटिग्रेशन पाय प्लस 4x³ अपॉन 2 मायनस कॉस ऑफ मॉड ऑफ x प्लस π/3 लिमिट्स फ्रॉम -π/3 टू +π/3. सांग मला काय वाटते, कुठली प्रॉपर्टी वापरावीशी वाटते? π/3 प्लस -π/3 मायनस x करून. मला सांग, -a to +a वाली प्रॉपर्टी शिकलो ना रे आपण? हो. काय शिकलोय? -a to +a इवन असेल तर, आणि ऑड असेल तर. इव्हन असेल तर 2 × 0 2. मग मला एक सांग, इथं π/समथिंग +4x³ अपॉन समथिंग असं जर आपण केलं असतं तर दोन फंक्शन तयार झाले असते का? डिनॉमिनेटर तर तुझा इवन आहे ना, एक्सच्या जागी -x जरी टाकलास तर डिनॉमिनेटर तर इवन आहे का नाही? हो. मग काय, 4x³ वरती ऑड झाला, खाली इवन झाला, हा ऑड फंक्शन झाला. त्याचं उत्तर काय असेल? 0. आणि हा इवन फंक्शन झाला, ह्याचं उत्तर काय असेल? 2 टाइम्स. 0 to π/3. मॉडची गरज नाही आता 0 to π/3 मध्ये एक्सला. मग cos x + π/3 होईल. बरोबर आहे ना? हम्म. आता पुढे काय करणार? पाय बाहेर आला, 2π बाहेर आलं. 0 to π/3 1/2 मायनस कॉस एक्स प्लस π/3. याला काय करणार आता? काय x + π/3 ला टी म्हणू शकताय. नवीन लिमिट्स काय होतील? π/3 to π/6 होतील. आणि 1/2 मायनस कॉस टी याचं इंटिग्रेशन शिकलो का नाही मी? tan t/2 = s न. काय विचारतोय देवदत्त? ट्वाईस झाल्यानंतर x + π/3 ला जर टी म्हणलास तर dx = dt होईल. नवीन लिमिट्स तुझे जे काय व्हायचे ते असतील. आणि 2 मायनस कॉस टीचं इंटिग्रेशन करशील ना, 1/. आता ह्याला तुम्ही इंटिग्रेट कसं करताय बघा. वर जर 2 + कॉस टीने याला मल्टिप्लाय केलं वर खाली, तर 4 मायनस कॉस स्क्वेअर टी होईल काय? होईल का रे देवदत्त? tan t/2 न करायचं नसेल तर ऑप्शन सांगतोय, 2 + कॉस टीने मल्टिप्लाय केलंस. आणि हा कॉस टी/3 + साइन स्क्वेअर टी होईल का बघ. हम्म. Yes. इथं खालच्याच डेरिव्हेटिव्ह वरती आहे ना, हा असं सॉल्व्ह करू शकतो. इथं काय करशील? हा तुझा स्टँडर्ड आहे ना, कॉस स्क्वेअरने डिवाइड करून. हा ते. हा पण 1/quadratic मध्ये आणू शकतो, हा पण 1/quadratic मध्ये आणू शकतो आणि सॉल्व्ह करू शकतो. पहिला क्वेश्चन जरा थोडा लेंदी होता. आन्सर काढले का कोणी याचं?
कोणी सॉल्व्ह केले का पूर्ण याला? एनिवे मी फर्स्ट क्वेश्चनला चला राऊंड वन क्वेश्चन पकडतच नाही, थोडा लेंदी होता नंतर, पण ते थोडं लक्ष देऊन केलं असतं तर सुटलं असतं. मी तुम्हाला आता हा पेपर अटेम्प्ट कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडे. आता पहिला क्वेश्चन मी वाचला. पहिल्या क्वेश्चन मध्ये मला लक्षात आलं की थोडा वेळ लागण्यासारखा दिसतोय इथं. असं एक स्टेप मध्ये दोन स्टेप मध्ये आन्सर येत नाहीये. सो मी सिम्पल दोन स्टेप तोंडी ज्यांचे आन्सर काढू शकतो किंवा एकदम सोपेवाले जे आहेत मी तेवढे सॉल्व्ह करणार आहे फर्स्ट राऊंडला. सो मी काय करणार, फर्स्ट क्वेश्चन माझ्या चॉईसमध्ये नसणार आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. सेकंड क्वेश्चन मला काय दिसतंय इथं? एक्सरे. काय दिसतो सेकंड क्वेश्चन? एक्स रेस टू 4 + 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. मी एक वाक्य शिकलोय आपल्या ह्याच्यामध्ये. वेन एव्हर द डिग्री ऑफ न्युमरेटर इज ग्रेटर दॅन द डिग्री ऑफ द डिनॉमिनेटर. काय करतो रे आम्ही? क्रिस सांग बघू. न्युमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा जास्त असेल तर लॉंग डिव्हिजन. लॉंग डिव्हिजन करतो. सो एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू आम्ही एक्स स्क्वेअर केलं, हे किती झाले? एक्स रेस टू 4 + एक्स स्क्वेअर. हे तर आमचं स्टँडर्ड आहे ना, हे आम्ही शिकलोय की नाही? डिग्री ऑफ न्युमरेटर ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर कॅरी आउट डिव्हिजन. हे आमचं स्टँडर्ड आहे. यात काय मला असं क्वेश्चन मध्ये काय नवीन वाटत नाही. हे आता वाक्य जर नोट्स मध्ये नीट लिहिले असतील आणि परीक्षेच्या आधी नीट अभ्यास केला असेल तर हे आठवलंच पाहिजे. बरं, हे उलट असतं तर क्वाड्रॅटिक आपण बाय क्वाड्रॅटिक झालं असतं. सो इथं मला काय, हा क्वेश्चन फर्स्ट राऊंड 100% आहे म्हणजे आहे. हा झाला 1 - एक्स स्क्वेअर. इथं -1 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर इंटू -1 - एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू -1 -1. रिमाइंडर आला तुमचा 2 आला. मग काय केलं मी? एक्स रेस टू 4 + 1 ला कसं लिहिलं? एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर -1 प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. झालं, हे कॅन्सल झाला. डायरेक्ट इंटिग्रेशन x³ / 3 - x प्लस 2 tan इनवर्स x. इथं हा विषय संपलाय सगळा, फ्रॉम 0 to 1. सो हा माझा राऊंड वन क्वेश्चन होता. हा पूर्ण क्लिअर झाला. लक्षात आले का? सगळ्यांना लक्षात आलंय का? सेकंड हो. क्वेश्चन माझा राऊंड वन क्वेश्चन होता. पटकन दोन स्टेप मध्ये आन्सर मी पुढे गेलो. मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कसे चुकताय बघा. तुम्ही या पेपरला, हातातल्या पेपरला तुम्ही थर्ड क्वेश्चन सेम टू सेम क्वेश्चन आपण केलाय का नाही? मला वाटते आहे तसा सेम क्वेश्चन आहे इंग्लिश मध्ये. 0 to π हा वाला. मला फक्त सांगा, तुम्हाला इथं क्वेश्चन दिसतात का झूम करून? काय म्हणलं? बरं असो, थर्ड क्वेश्चन वाचा. देवदत्त वाचले थर्ड क्वेश्चन. आपण समजा हा सॉल्व्ह केलेला नसेल, समजा थर्ड क्वेश्चन आपल्या अभ्यास करत असताना, तर आपण असं म्हणूयात त्याला की आता आपण हा राऊंड वन क्वेश्चन नाहीये, कारण कंटिन्युअस डिफरन्शिएबल काय काय दिसतोय ना. सो लेट अस स्किप इट. काय हरकत नाही, आपण याला स्किप करू शकतो. सो मी या परीक्षेत समजा माझा हा क्वेश्चन पास्ट मध्ये मी बघितलेला नसेल किंवा मला आठवत नसेल तर मी हा क्वेश्चन 0 to π ज्यामध्ये एक्स पण दिसतंय टी पण दिसतंय ते मी स्किप करेन. थर्ड क्वेश्चन स्किप केला. फोर्थ क्वेश्चन, ए बी सी बी नॉन झिरो रिअल नंबर सच दॅट 0 to 1 1 प्लस कॉस रेस टू 8x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 to 2. प्रश्न एवढा मोठा आहे, त्यांचं इक्वेशन विल हॅव वगैरे वगैरे विचारलंय.
ठीक आहे, इट इज 0 to 1 आणि इथं 0 to 2 आहे. याला 1 + cos⁻8x आहे आणि इथं 0 to 2 आहे. थेरॉटिकल क्वेश्चन दिसतोय, एबीसी दिसतोय. परत ऑप्शन पण असे आहेत की 1 रूट आणि क्वाड्रॅटिकचं पण डोकं लावायचं, डेफिनेटचं पण डोकं लावायचं. स्किप केलं म्हणजे पहिल्या 4 मधला मी एकच सोडवला, सेकंड वाला. काही हरकत नाही, पुढे जाऊयात आपण. पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न आता f(x) फंक्शन f'(x tan x) दिसते आणि f(x) विचारलेलं आहे, म्हणजे हे सॉल्व्ह करू शकतो. आणि इथं पलीकडे 2 cos t अपॉन sin t दिसते. सो अगेन नॉट अ बिग डील. 2 cos t अपॉन sin t दिसते, हे डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन होणार आहे. सो याला सॉल्व्ह करायला घेतो आणि f(π/6) इक्वल टू 0 म्हणले. सो म्हणजे f(π/6) 0 म्हणले म्हणजे कंडिशन दिले त्यांनी काहीतरी आपल्याला काढायला. आपण प्रयत्न करूयात. सो हा क्वेश्चन आहे f'(x) tan x इक्वल्स टू π/6 π/6 टू x, सॉरी, π/6 टू x 2 cos t अपॉन sin t dt. पार्थ अनम्यूट कर स्वतःला. हा सर. सांग मला f'(x tan x इक्वल टू किती होईल? 2 cos t अपॉन sin t म्हणजे 2 log sin t झालं का रे? हो. log sin t चा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय होईल? लॉग एक मायनस लॉग पाय बाय log x मायनस log, साइन साइन हा पाय साइन, बाय सॉरी log sin x मायनस log sin π/6. किती झालं हे? 2 इन ब्रॅकेट लॉग log साइन sin एक्स. अपॉन हाफ ना, हा 2 साइन. 2 log 2 sin x अपॉन हा tan x. म्हणजे हे f'(x) झालं का सांग मला? हो. आता tan x ला वर उचललास तर काय होईल? cot x होईल का? हा तू बाहेर घे, f'(x) इक्वल्स टू, दोन्हीकडे इंटिग्रेट करतो, log 2 sin x इंटू किती? cot x t. log 2 sin x डेरिव्हेटिव्ह सांग मला. 1/2 sin x हा इंटू 2 cos x. 2 गेला, cos अपॉन sin cot आहे का रे पुढं? कॉट हो. म्हणजे f(x)n इंटू f'(x) dx. एवढ्याच एक्स f(x)n n प्लस वन प्लस वन अपॉन n प्लस वन. हा 2 आणि n खालचा प्लस वन. अपॉन n प्लस वन, 2 ला 2 जाईल का? log 2 sin हो. x या सगळ्याचं काय असेल? स्क्वेअर. स्क्वेअर. आहे का ऑप्शन? हो. लक्षात आलं का सगळ्यांना? पुढं 2 क्वेश्चन सोडवले का नाही? सोपे सोपे वाले, डोक्याला ताण न देता. वाटलं सोपं, हातात घेतलं सुटलं. जे सोडलेत आपण ते बघू आपण. आता इथं बघ, साइन इनवर्स. पार तू सांग मला, 0 to 1 साइन इनवर्स 1 - x आणि 2 to 3. कॉस इनवर्स एक्स मायनस 2. काय हरकत नाही, तुला इथे लिमिट्स ह्याचे वेगळे आहेत त्याचे वेगळे आहेत ना. हा सोडवू शकतो आपण, नंबर पण तिथे स्टेप फंक्शन काढायचं आपल्याला. आपण काय करूया रे, 1 - x ला टी म्हणूया का रे इथं? हो. मग नवीन लिमिट सांग मला. x 0 असताना टी किती? 1 1. आणि x 1 असताना टी किती? 0. 0. साइन इनवर्स काय झालंय? टी. आणि टी dx इक्वल टू मायनस dt ना. हा मग ती लिमिट इंटर्स. 0 to 1 साइन इनवर्स टी dt झालं का रे? हो. प्लस आता इथं x -2 ला टी म्हणलास, dx इक्वल टू dt झालं. लिमिट 0 to 1. 0 to 1. आता 0 to 1 साइन इनवर्स टी प्लस 0 to 1 कॉस इनवर्स टी. 0 to 1 ऍड केलं, साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी किती रे? फार साइन सर इनवर्स टी, हा, π/2. π/2. आणि आतमध्ये 1 राहिला, 1चं इंटिग्रेशन किती? x
एक 1 मायनस 0 1 पाय अपॉन 2 म्हणजे 1.7 असते का रे? हो स्टेप फंक्शन किती झाला त्याचा? 1 सोडवले का आपण 3 प्रश्न सोपेवाले? हो पहिल्या पानावर कितीपैकी किती झाले? 6 पैकी 3 झाले का रे? हो 7 नंबरचा प्रश्न बघ, सिंगेज मध्ये सोडवलाय, नसेल जरी सोडवला तरी काहीतरी ह्या सगळ्याचा हा डेरिव्हेटिव्ह दिसतोय टॅन इनव्हर्सचा वगैरे, हे आपण मागे केलाय. म्हणजे इथं 0 टू पाय बाय 2 मध्ये टॅन इनव्हर्स ऑफ साइन क्यूब एक्स अपॉन हे सगळं जे दिलंय, एक रफ मध्ये फक्त टॅन इनव्हर्स ऑफ सेक एक्स प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह चेक करायला काय हरकत नाही. सेक एक्स प्लस कॉस एक्स म्हणजे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस ह्या सगळ्याचा स्क्वेअर इंटू इथं क्वेश्चन रूल. थोडासा वेळ लागेल, पण हा शुअरली ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं दिसत असल्यामुळे ह्याला टी म्हणून आपण काहीतरी सॉल्व्ह करू शकतो. नाही, ठीक आहे, आपण म्हणू याला राऊंड टू म्हणू. चला, आपल्याला हा एक्सपिरियन्स नाही आहे असं म्हणू या क्वेश्चनचा. सेम क्वेश्चन सिंगेज मध्ये आहे बरं का. हा याचा एक्सपिरियन्स नाही आहे असं म्हणू आपण. 2 मिनिटासाठी पुढे जाऊ. मला दाखवायचंय तुम्हाला की सोपे सोपे जरी धरले तरी किती निघतं. देवदत्त 8वा क्वेश्चन वाच. इंटिग्रेशन x sin square x sin of x plus cos square of cos x limits from 0 to pi. काय तुला काय इथं सुटण्यासारखं वाटतोय तुला? हा काय डोकं लावू शकतो? सर पाय मायनस 0 केलं तर पाय मायनस 0 मायनस पाय प्लस 0 मायनस एक्स, तर एक्स एलिमिनेट होतो त्याच्यातला आणि पाय बाहेर येतो. पाय पाय मायनस एक्सच्या जागी पाय मायनस एक्स टाकलास तर काय होईल? बघ इथं, एक्सच्या जागी पाय मायनस एक्स टाकलास तर आतलं सगळं तसंच राहणार आहे का रे? हो. साइन स्क्वेअर साइन पाय मायनस एक्स किती होईल? साइन एक्स होईल. कॉस पाय मायनस एक्स मायनस कॉस एक्स होईल, पण मायनस व्हायचंच नाही त्याचा. सो पाय मायनस एक्स आणि आतलं हम्म. तसंच राहील. सो पाय इन ब्रॅकेट मायनस आय तयार होईल का रे? आय इक्वल्स टू हम्म. 2i झाला. 2i इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू पाय. पाय बाहेर आला. आता आत काय झालं सांग मला? साइन स्क्वेअर साइन एक्स sin square of sin of x plus कॉस स्क्वेअर कॉस ऑफ एक्स, बरोबर का? 2i इक्वल टू पाय इंटू हे झालं. पुढे सांग मला काय करायचं आता? साइन स्क्वेअर साइन एक्स प्लस कॉस स्क्वेअर कॉस एक्स. 0 टू 2a ची तर प्रॉपर्टी cos वापरशील square का? काय म्हणतात? cos square ला sin square मध्ये लिहून केलं तर कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये लिहून काय होणार आहे? मी काय म्हणतोय, 0 टू 2a ची प्रॉपर्टी वापर की इथं. काय 0 टू 2a ची प्रॉपर्टी? तर अरे बोल. cos square ला sin square मध्ये लिहायचं, म्हणजे sin square sin x प्लस 1 मायनस sin square cos x होईल ना. आणि त्यानंतर कॉस साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी एक फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. हा फॉर्म्युला तो लावून केलं तर एक मिनिट, तू 0 टू 2a ते पण एक इथं लक्षात आता 0 टू 2a ची प्रॉपर्टी शिकलोय की नाही आपण? 0 टू हो. 2a ची प्रॉपर्टी सांग काय मला? 0 टू a प्लस 0 टू एफ ऑफ 2a मायनस एक्स ना. हम्म. पण हे फंक्शन परत सेम राहणार. 2a म्हणजे पाय मायनस एक्स होते का नाही मला सांग? होतंय. म्हणजे 2 टाइम्स होईल का? पण 2i इक्वल टू 2 पाय होईल का रे? इथं 2 ला 2 काय होईल? कॅन्सल. आय इक्वल्स टू किती राहिला मला सांग? पाय इंटू 0 टू पाय बाय 2 पाय बाय 2. साइन आता स्क्वेअर. दोन फंक्शन वेगळे कर. साइन स्क्वेअर साइन एक्स प्लस कॉस स्क्वेअर कॉस एक्स. असं ते कॉस स्क्वेअर कॉस एक्स, बरोबर का? आता इथं पाय बाय 2 मायनस एक्स ची प्रॉपर्टी वापर. पाय इक्वल टू 0 टू पाय बाय 2 साइन स्क्वेअर कॉस एक्स होईल काय? साइन स्क्वेअर साइन हा प्लस कॉस कॉस स्क्वेअर स्क्वेअर साइन साइन एक्स एक्स. होईल का? या दोघांना जर ऍड केला तर ही दोघं ऍड होऊन 1 होतील का? हो आणि ही दोघं ऍड होऊन 1 होतील का? 1 प्लस 1 किती हो झालं तुझं? 2 झालं का? 2. म्हणजे 2 पाय इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 1 dx, 1 चं इंटिग्रेशन एक्स, एक्स पाय बाय 2 मायनस 0, 2 2 कॅन्सल झाला. काय स्क्वेअर? तर 2i इक्वल्स टू आलं. काय म्हणते?
टू आय इक्वल्स टू 2 पाय इन ब्रॅकेट पाय बाय 2 आले. हा मग त्यामुळे पाय बाय 2 ते 2 खाली येणार. पाय स्क्वेअर बाय 2 आन्सर येते. हा हे 0 to π/2 चे 2 झाले ना. मग 2 टाइम्स 0 to π/2 इथे लिहिलं नाही का मी? हा, इथे 2 टाइम्स 0 to π/2 झालं. मला एक सांग, इथं आपलं 2i × π × 0 to 2a झालं. हे 2 टाइम्स 0 to a झालं. 2 ला 2 कॅन्सल झाला. सो i इक्वल्स टू π × 0 to π/2 झालं. साइन स्क्वेअर कॉस साइन एक्स प्लस आय प्लस आय. ओके, हा इथे ऍड करेक्ट करेक्ट करेक्ट. आय प्लस आय 2i करायचं होतं ना आपल्याला. 2i = π², i = π²/2. पण काय, मला एक गोष्ट सांग आता, मला देवदत्त तू सांग, आपल्याला प्रॉपर्टी आहेत माहिती किती, जे जास्तीत जास्त वापरणार आहे आपण? सांग बरे मला. एक तर 0 to 2a ची, एक तर -a2 + a ची, नाहीतर x ला रिप्लेस करणार अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट -x. हे सोडून काय आहे का रे मेजरली, सांग मला आता. आता 0 to 2a ची प्रॉपर्टी कधी वापरशील? 0 to π दिसत असताना 2 × π/2 करशील. 0 to π/2 दिसत असताना 0 to 2a ची प्रॉपर्टी वापरत नाहीस रे तू. तिथे 2 × π/4 थोडी ना करणार आहेस. काय म्हणजे, हा तरी राऊंड वन क्वेश्चन आहे रे. त्याला काय आता डिफिकल्ट कन्सिडर करायचं मला सांग. किती क्वेश्चन सोडवले आपण या पानावरचे? 5वा, 6वा, 2रा आणि 8वा. 4 सोडवले. 9वा प्रश्न. क्रिश वाच रे, 9वा प्रश्न. The value of the definite integration 0 to n pi x mod sin x upon 1 plus mod cos x. आता मला एक गोष्ट सांग क्रिश, प्रश्नात एन आहे, ऑप्शन मध्ये एन आहे. काय शिकवले मी? काय शिकवले सांग? प्रश्नात पण एन आहे, ऑप्शन मध्ये एन आहे. थेरॉटिकल पद्धतीने सोडवायला शिकवलंय की काय शिकवलंय? व्हॅल्यू टाकून करायचं. व्हॅल्यू टाकून. मग व्हॅल्यू टाकायला आपल्याला आता काय करायला लागणार? एन काहीतरी घ्यावं लागणार का नाही? हो, मग काय घ्यावं वाटतं तुला? एन सांग मला जरा. सगळ्यात सोप्पा एन काय घेशील तू? 1. 1 घेशील. पटकन एन 1 घे. आपलं टाइम आता हो, सुरू झालं. एन 1 घेतलं. 0 to π झालं काय सांग मला? काय झालं क्वेश्चन हो. सांग मला? एक्स x sin x upon 1 मॉडला, plus मॉड तसंच असू दे, 2 मिनिटं mod. असू दे मॉडला, काय प्रॉब्लेम नाही. मी काय म्हणतोय ऐक, हा एक्स घालवण्यासाठी तयार होतो कोणी आपल्याकडं? आय इक्वल्स टू म्हटलं की पाय हो. -x केलं तर म्हणजे डायरेक्ट ह्याला तू काय लिहिशील? हा, 2i 2i इक्वल्स टू equals to पाय pi. टाइम्स हा हा, ते sin 0 to π x upon 1 plus cos x. मॉड साइन एक्स अपॉन हम्म. 1 प्लस मॉड कॉस एक्स. Cos आता x. 0 to π ला काय प्रॉपर्टी वापरतो? 0 to 2a ची वापरतो का रे आपण? हो, मग 0 to 2a वापरलास काय होईल? f(x) प्लस हा, f(π - x). म्हणजे परत तेच राहील का फंक्शन? हो. म्हणजे काय होईल सांग मला? 2i इक्वल्स टू पाय 2 इंटू 2 times टाइम्स 0 to π/2. 2 pi/2. आता हा, मॉड काढून टाक सगळे. हो, sin x साइन upon एक्स 1 अपॉन plus cos x. काय चाललंय? 2 ला 2 कॅन्सल केलं, पाय आलं, इथं खालच्या डेरिव्हेटिव्ह वरती आहे, मायनसची ऍडजस्टमेंट कर, विषय संपव. हो, -π इंटू खालच्याचा लॉग 0 to π/2. π/2 टाकलं की log 1 होईल, 0 होईल. 0 टाकलं की log 1 + 1 log 2 होईल, म्हणजे -π log 2. हम्म. n1 टाक. -π log 1/2 होते का रे? बघ जरा. ते नाही, पाय लॉग प्लस, 2 येते. हा +π log 2 होतं. Plus pi log हा 2. हा. आता n1 टाक रे. हम्म. काय म्हटलंय त्यांनी पहिलं इथं? ऑप्शन जर n1 घेतला ना तर 2 ऑप्शन येतात, ए आणि सी असू मध्ये. दे की ए आणि सी येते ना. मी काय म्हणतोय, हा, तू 2 एलिमिनेट तर केलास. हो, आता तुझं काम झालं. तू n2 जरी घेतलास, हा, आता मला सांग, तर तुझं 0 to 2π मधलं इंटिग्रेशन मधलं 0 to π काम झालेच की. हो, तेच आता तुला केलं. फक्त काय करायचंय? π to 2π सॉल्व्ह करायचंय ना. हो, मग सेम π to 2π तू कसं सॉल्व्ह करशील? याच मेथडनं पुढे जाशील की नाही? हो,
मग काही यातनं दोन ऑप्शन तरी तुम्ही एवढ्यात एलिमिनेट केला. आता ह्या दोघांमधलं एक घ्यायला आपल्याला एक काढायला किती वेळ लागतो? हम्म. किती सोडवले आपण या पानावरचे एकूण? मोजा किती 5. सोडवले आपण? 5 प्रश्न सोडवले या पानावरचे, 9 पैकी 5. एकदम सोपे वाले, जिथं आपल्याला काही स्ट्रेस झाला नाही, क्वेश्चन लेंदी नव्हते, काय नव्हते. आता दुसऱ्या पानावरचं बघूया काय करता येते आपल्याला. भावा प्रश्न. अक्षय, काय करायचं सांग, काय वाटते? इथं आता एफ ऑफ ए दिलाय. काय काय ए इज अ पॉझिटिव्ह म्हणले. अटेन्स इट्स मिनिमम व्हॅल्यू, म्हणजे विषय आता हे फक्त आपलं ह्याचं नाहीये. मिनिमम मॅक्झिमम म्हणजे आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कडे पण जायचं आहे. तर एवढं सगळं पुढे जायचंच नाही. तुम्ही लक्षात घ्या, हे तुम्ही आता परीक्षेत काय करते मला माहित नाही. तुम्ही आता प्रश्न वाचल्या वाचल्या कदाचित तुम्ही काय करत असणार आहे, तुम्ही याला थोडं सोडवायला घेत असणार आहे. काय होतंय का बघणार, मग सोडणार. असं नकोय. तुम्ही फार फर्म असलं पाहिजे की माझा हा 2 स्टेप सोल्युशन आहे का. माझं जेव्हा 2 स्टेप 3 स्टेप मला क्वेश्चन दिसत नाहीये, तर मी सोडून देईन. मला ह्याचा लास्ट पर्यंत ह्याची जर्नी दिसतच नाहीये. ह्याची जर्नी लास्ट पर्यंत कशी जाईल आत्ता डोळ्यासमोर मला दिसत नाहीये. सो मी सोडून देणार. हा 11वा प्रश्न बघा. I1 I2 I1 अपॉन I2 असे क्वेश्चन्स मी मागे केलेत. 0 to π/2 0 to π/2 ह्याला काहीतरी मी करू शकतो. सो आय कॅन गो फॉर दिस क्वेश्चन. पण मी बघणार आहे, अजून माझा पूर्ण पेपर माझ्याकडे आहे. अजून माझ्या हातात असे काही क्वेश्चन्स आहेत का जे मी ह्याच्यापेक्षा फास्ट जमवू शकतो. आता 11व्या क्वेश्चन मध्ये बघा, I1 दिलाय एफ ऑफ साइन थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. I2 किती दिलाय? 0 to π/2 साइन 2 थिटा इंटू एफ ऑफ साइन थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. I1 आपण I2 विचारले. सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकतो आपण. I1 वाच. 0 to π/2 0 to π/2 cos theta of sin कॉस theta थिटा plus इंटू cos एफ square ऑफ theta. Sin theta साइन plus cos थिटा square theta. कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. I1. I2 I2 किती? is equals to 0 to π/2 sin 2 theta साइन 2 थिटा 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणून करे. f of एफ ऑफ sin theta plus cos square theta. प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता या कॉस स्क्वेअर थिटाला बघ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहितो, चालेल काय? या आपण कॉस हो. स्क्वेअर थिटाला काय लिहितो? 1 मायनस. असं का केलं असेल ते सांग मला. बाहेर कॉस आहे ना आपल्याकडं. साइनचा डेरिव्हेटिव्ह किती असतोय? कॉस असतो ना. साइन थिटाला टी म्हणलास तर नवीन लिमिट 0 to 1 होतील का रे? एफ ऑफ 1 प्लस टी मायनस टी स्क्वेअर डी टी झालं का सांग मला डायरेक्ट. हे कारण कॉस गेला की डी थिटा बरोबर. आणि I2 सांग काय होईल मला. साइन थिटाला टी म्हणतो, कॉस थिटा गेला डी थिटा बरोबर डी टी झाला. 0 to 1 2t इंटू एफ ऑफ. झालं करायचं. जे काय केलं सांग मला अक्षय. दोन्ही इक्वेशन मध्ये साइन थिटाला टी म्हणलं एवढंच केलंय, कारण बाहेर कॉस आहे. त्याला घालवलं पहिला डी थिटा बरोबर. मग काय झालं? I1 वाच माझा टीच्या टर्म्स मध्ये. 0 to 1 f of 1 plus t minus t square. आता I2 कडे बघ. हे 1 प्लस टी मायनस टी स्क्वेअर जे आहे, इकडे बघ. आता टी मायनस टी स्क्वेअर मध्ये तुला दिसलं पाहिजे, जर तू आता टी कॉमन घेतलास तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी येईल का रे? अक्षय तुलाच विचारतोय. मला सांग, टी आणि 1 मायनस टी, जर तू इथं 0 to 1 ची अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस टी जरी सबस्टिट्यूट केला तर हे सेमच राहणार का मला सांग. तू बाहेर घे, तू वाटलंच बाहेर घे, आतमध्ये सांग मला काय होईल. 0 to 1 टी इंटू हे सगळं म्हणजे 1 मायनस टी होईल का इथं टीच्या जागी? होईल का रे? हो.
मग 0 to 1 मधला 2 हा बाहेर घेतलाय बरं का. 1 into हे सगळं हा. म्हणजे I1 आहे का रे? 1 into ते सगळं म्हणजे हो. काय आहे ते? I1 I1. मायनस T into ते सगळं म्हणजे काय आहे रे? I2. I2 नाही आहे ते T into ते सगळं म्हणजे I2/2 आहे का सांग? तू काय? बरोबर की नाही? हो. मग आता एक्सपांड केलं की काय होईल? I2 इक्वल टू I1. I2. 2I2 इक्वल टू I1 2I1 I1/I2 किंवा I2/I1 किती आलं रे? 1. आहे का बघ ऑप्शन आपल्याकडे 1? हाय ऑप्शन. काय केलं आम्ही क्वेश्चन मध्ये? साइन थीटाला टी म्हणलं, 2 फंक्शन आणले, 1 - t केलं आणि सोडवलं. So, या पानावरचा एक प्रश्न सोडवला. पुढं आता मला सांग, 12वा प्रश्न काय करायचं नाही करायचं? करू शकतो 1 1 - x² + x⁴ हे ओळखीची टर्म दिसते ना रे, आणि बाहेर एक्स आहे. हो. एक्स आहे म्हणल्यावर काय करशील रे? 1 2 ची ऍडजस्टमेंट करशील का? टॅन इनवर्स किती रे? 1/1 - x² + x⁴ dx. x² ला टी म्हणशील काय? नवीन लिमिट्स पण 0 to 1 राहतील. टॅन 2x dx गेला, टॅन इनवर्स किती? 1/1 - t + t². इथं दाखवतो बघा, हाफ आहे बाहेर, आज 0 to 1 आहे. टॅन इनवर्स 1/, किती रे? 1. 1 - t + t² ना. मग मला एक गोष्ट सांग, इथं मला आता 1/1 - t इन ब्रॅकेट 1 - t झालं का रे? आणि वरती 1 ला t + 1 - t लिहिलं चालतंय का रे? खाली ज्यांचा प्रोडक्ट आहे वरती त्यांची ऍडिशन आणली का? मग काय होईल? टॅन इनवर्स t + टॅन इनवर्स 1 - t. आता टॅन इनवर्स 1 - t परत टॅन इनवर्स tच होणार आहे की नाही सांग मला? हो. कारण लिमिट 0 to 1 आहेत. मग हे 2 टाइम्स टॅन इनवर्स t होईल का मला सांग? आणि बाहेर हाफ आहेत, म्हणजे तुझं गणित कुठं आलं, कुठपर्यंत आला? 0 to 1 टॅन इनवर्स t dt. काढायचं उत्तर. कसं काढणार त्याचं उत्तर? बाय पार्ट्स ना. काय केलं मी या क्वेश्चनला पण आता डायरेक्ट ओळखीचं दिसलं, x² ला t म्हटलं आणि सॉल्व्ह केलं. हा कितवा क्वेश्चन केला आता आपण? आन्सर लॉग मध्ये. आन्सर कशात आहे? लॉग मध्ये येणार की. मग तू इथं बायपार्ट्स कर की. टॅन इनवर्सला फर्स्ट म्हणशील ना, पहिला इंटू दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. पहिला इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेशील आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेशील, दुसऱ्या ह्याच्यात लॉग तयार होणार. 100% तयार होणार लॉग. लॉग आहे म्हणून काय झालं? टॅन इनवर्स टीचं इंटिग्रेशन लॉग मध्येच येतंय. तेरावा प्रश्न. काय अक्षय, तूच वाच 13वा प्रश्न. जरा नीट वाच रे, जवळ घेऊन. बरं, किती क्वेश्चन केले आपण या पानावरचे? किती? 2. 2. 2 केले. 13वा प्रश्न वाच. f of x इज ए कंटिन्युअस. हा. is continuous function for real x satisfies integration n to n plus 1 f of dx. f of x dx is equals to n²/2. मग मला एक सांग, -3 पासून 5 पर्यंत तुला जायचंय. त्यातलं पहिला -3 to -2 सोडूयात. चल, f of mod x म्हणजे -x dx होईल का रे? हो. मग -x ला t म्हणू का इथं?
कारण तुला एफ ऑफ एक्स आहे ना इथं, आतमध्ये मायनस नाही आहे तुझ्याकडं. मग तू मायनस एक्सला टी म्हणशील, डीएक्स इक्वल टू मायनस डी टी होईल काय? हो. मग नवीन लिमिट्स काय होतील तुझे? सर 3 to 2. बोल. ह्याच्यात -3 to a वाली प्रॉपर्टी लावली तर, म्हणजे -3 to 3 ब्रेक करायचा आणि 3 to 5 एक ब्रेक करायचा. करू शकतो. -3 to 3 ब्रेक करा. काय होईल -3 to 3 ब्रेक केलं की? एफ ऑफ एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स एफ ऑफ नाही, एक्स मायनस एफ ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ मॉड ऑफ एक्स. एफ ऑफ मॉड ऑफ एक्स डीएक्स. आणि 3 to कुठपर्यंत तुला जायचं आहे? 5 पर्यंत जा. एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स डीएक्स. इथं तर आता 3 to 4, 4 to 5 होईल ना. म्हणजे हे 3² अपॉन 2 प्लस 4² अपॉन 2 झाले. म्हणजे किती झाले? 16 आणि 9 25/2 झाले याचे. बरोबर काय? आणि इथं काय होईल? इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शन आहे म्हटल्यावर काय होईल? 2 टाइम्स 0 to 3 ना. हो. मग 0 to 3 म्हणजे 0 to 1, 1 to 2, 2 to 3. 0 to 1चं उत्तर 0, 1 to 2चं उत्तर 1/2 आणि 2 to 3चं उत्तर किती? 4/2. 1 + 4 5, 5 to 10/2 झाले. किती किती झालं मला सांगा परत एकदा. कुछ मिनिट. बघा इकडं. किती क्वेश्चन होतं रे? 13. किती किती आलं देवदत्त सांग मला. तिथं किती आले होते? 25/2 ना. हो. इथे किती आलं ते? 2 टाइम्स किती? 0, 1/2 आणि किती? 5/2. 5/2 म्हणजे 10/2. म्हणजे 35/2 आहे की ऑप्शन? कितवा क्वेश्चन सोडवला आपण या पानावरचा? 13वा. 14वा वाचा. देवदत्त वाच तूच. इंटिग्रेशन cos² x + 1 upon cos x √ cos x limits from 0 to π/3. तुझ्याकडं ह्याचा एक्सपिरियन्स असेल तर करायचा, नसेल तर सोडायचं. काय आठवतंय? काय तुला रस्ता दिसतोय शेवटपर्यंत? मागच्या क्वेश्चनला तुला काहीतरी दिसत होतं की ते इंटिजर मध्ये ब्रेक केलं की ते होऊ शकेल. दिसत असेल तर करायचं, नाही तर नाही पुढे जायचं. दिसतोय का रे? नाही. नाही. जायचं पुढं. 15वा. -π/2 to +π/2 आहे. बरोबर आहे. हो. आता तू काय करशील? याला स्टेप फंक्शन आहेत ना. स्टेप फंक्शन असेल तर मी काय शिकवलंय तुम्हाला? दोन्ही लिमिट्स पहिला चेक करा. -π/2 to +π/2 म्हणजे -1.7 पासून +1.7 झालं का नाही रे ते? -π/2 म्हणजे -1.7. ते -1 -1 ते 0 बघ. हा चौथा क्वाड्रंट.
हा चौथा क्वाड्रंट, हा पहिला असे लिमिट्स आहेत का रे? -π/2 +π/2 म्हणजे मी असं स्प्लिट केलं तर चालेल का? हा मग -π/2 पासून -1 पर्यंत मला सांग स्टेप फंक्शन किती असेल? -2. -2. आणि साइन एक्सचं स्टेप फंक्शन काय असेल? चौथ्या क्वाड्रंट मध्ये साइन -1 to 0 जातो ना. हो. म्हणजे -2 -1 किती झाले? -3 + 4 1 dx झालं का? हम्म. 1चं इंटिग्रेशन x अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, याचं उत्तर π/2 -1 होईल का बघ या भागात. -1 to -π/2 आहे ना. अप्पर लिमिट मायनस π/2 म्हणजे π/2 -1 झालं का एवढ्यात? हो. आता -1 to 0 मध्ये सांग मला. -1 to 0 बोल. dx अपॉन -1. स्टेप फंक्शन तर तुझं -1 आहे आणि हम्म. साइन एक्सचं पण स्टेप फंक्शन -1 आहे. -1. चौथ्याच गो -2 4 -2 2 केले 1/2 बाहेर आले. 1चं इंटिग्रेशन किती x 0 - -1 म्हणजे 1/2 झालं का या भागात? हो. झालं. पुढं 0 to 1 मध्ये सांग मला स्टेप फंक्शन 0 असेल का? आणि हम्म. साइन एक्सचं पण स्टेप फंक्शन 0 असेल का? 0. 1/4 आला. 1/4 इंटिग्रेशन 0 to 1 1चं इंटिग्रेशन x 1 - 0 म्हणजे परत किती झालं इथे? 1/4. शेवटचं 1 पासून π/2 बोल. स्टेप फंक्शन x 1 झालं का? हो. 1 sin + x 4 म्हणजे 0. 1/5 झाला का रे खाली? हा. आणि खाली साइन एक्स तर 0 झाला. आता 1चं इंटिग्रेशन हम्म. x π/2 -1 1/5 इंटू किती? π/2 -1 π/2 चा कंपोनंट बघा ते किती आहे? 1/2 + 1/5 π/2 6/5 π/2 झाले का? हो. आणि 1/2 आणि 1/4 झाले 3/4 3/4 -1 हे झाले -1/4 -1/4 आणि हे -1/5 -9/20 झाले. आता कुठला ऑप्शन आहे बघ? 2 1 जा 2 3 जा 3π/5 -9/20 हे 12π/10 -9/10 आहेत. हा चुकला. मध्ये मायनस पाहिजे म्हणजे पहिला तर चुकला. 12π/10 होतात हे 3π/5 म्हणजे 6π/10 आहेत आपले. हा नाही होत. 12π/20 हा वाला होईल -9π/9 6π/10 झाले की बरोबर आहे. ऑप्शन डी. स्टेप फंक्शन फक्त स्प्लिट करायचा होता. पुढचा क्वेश्चन ओळखीचा आहे का नाही आहे? सोळावा प्रश्न. काय देतात? ओळखीचा आहे का नाही? लॉग एक्स ला टी म्हणलं, x = e⁻t झाला. लिमिट्स काय झाले? log 2 पासनं log e म्हणजे किती? 1 e⁻t इन ब्रॅकेट 1/t -1/t². यात 1/t सबस्ट्रॅक्ट केले 1/t ऍड केले. एकच मिनिट. नाही करायचीच गरज नाही. सर. डायरेक्ट फंक्शन हा फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे हा तर e⁻t इन ब्रॅकेट 1/t असं होईल ना. हो. लिमिट्स काय काय? log 2 to 1 1 टाक पहिला e⁻1/1 म्हणजे 1. e झालं का? E. मायनस log 2 टाक e⁻log 2 2/log 2 a ची व्हॅल्यू e झाली, b ची व्हॅल्यू -2 झाली. झाला. हा पण क्वेश्चन ओळखीचा होता, पटकन केला, सॉल्व्ह झाला. 17वं. वरती 2x - 1 दिसते आणि खाली x - x² दिसते. टॅन इनव्हर्स आम्हाला काय शिकवलंय?
खाली जर त्या दोघांची ऍडिशन असेल आणि वर प्रोडक्ट असेल आणि वरती सबस्ट्रॅक्ट सेपरेट करू शकतो ना आपण. टॅन इनव्हर्स ही बेसिक प्रॉपर्टी आपली. वरती 2x-1 आहे आणि खाली x-x² मध्ये x कॉमन घेतला तर 1 - x होईल का? आणि वरती 2x-1 ला x-1 - x लिहिता येईल का? बोल पार्थ. वरती 2x-1 ला कसं लिहिलं? x-1/x 1 - x आणि खाली त्या दोघांचं प्रोडक्ट आहे काय? हो. पुढं काय मग? tan इनवर्स x मायनस tan इनवर्स 1 - x 0 to 1 0 to 1. आता tan इनवर्स 1 - x म्हणजे तर tan इनवर्स x होईल. 0 to 1 0 to 1 tan इनवर्स x ला tan इनवर्स कॅन्सल इक्वल टू किती होईल? 0. आले का लक्षात सगळ्यांना? काय केले मी फक्त खाली ज्याचं प्रोडक्ट आहे वरती त्यांची सबस्ट्रॅक्शन दाखवून सेपरेट केलं. सेपरेट केल्यावर दुसरा पहिल्यासारखा निघाला, मध्ये मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होऊन किती होईल? 0. किती सोडवलं या पानावरचे आपण? 17. कुठलं कुठलं झालं? 17 केला, 16 केला, 15 केला, 1 2 3. इथलं काय काय केलं? 12 13, 11 12 13, 6. मागच्या पानावरचे किती होते? मागच्या पानावरचे 5 होते ना? अजून थांबा, अजून थांबा, अजून या पानावर काहीतरी ऑप्शन एक दिसतोय. तो असा दिसतोय. आता बघा, याच्या पुढचा प्रश्न मी वाचायला पण घेतलेला नाहीये. कुठला माहितीये का? आता हा वाला f(a+b). हे बघा, हे दोन क्वेश्चन कसे दिसतानाच दिसतात बघा. तर लेट θ1 θ2 वगैरे वगैरे केवढा डेटा दिलाय. 0 to a θ2 0 cos² 3θ dθ. म्हणजे एक थिटाची काहीतरी व्हॅल्यू आहे जो हा इक्वेशन सॅटिस्फाय करते. ते थिटा इथं टाकून सॉल्व्ह करायचं आहे थिटा पासून 0 पर्यंत. मग आपल्याला ती व्हॅल्यू पटकन कळाली तर ठीक, नाहीतर मला काय दिसते इथं, थिटा जर 45 नाही, थिटा नको, हे डीप θ1 θ2 लेस देन वगैरे दिले. आत्ता काय डोकं लावत बसायला नको. इथं ए बी दिसतंय, ऑप्शन पण सगळे तसेच दिसतात. क्वेश्चन पण सॉल्व्ह करावं लागणार आहे, ऑप्शन पण सॉल्व्ह करावं लागणार आहे. करायला नको आपण हे. पुढे जायचं. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ 0 to 2x x sin रेस टू 8. हा करू शकतो आपण. हा x आहे, ओळखीचा आहे, हा x घालवता येतोय. बाकी सगळ्या फंक्शन मध्ये काहीतरी करता येतं. म्हणजे ह्या पानावरचा 7वा प्रश्न शक्य आहे. ट्राय करूया, हे होऊन जाईल. 0 to 2π. तुम्हाला ते 2x दिसलं असेल ते चुकले. 2x नाही, ते 2π आहे. x sin रेस टू 8x अपॉन ही दोघं. x च्या जागी 2π - x टाकलं तर 2i इक्वल्स टू 2π into 0 to 2π sin रेस टू 8x अपॉन sin रेस टू 8x प्लस cos रेस टू 8x. आता इथं 0 to 2a ची जर प्रॉपर्टी वापरली तर फंक्शन परत आतला तसाच राहणार आहे. 2 टाइम्स पाय म्हणलं तर 0 to π f(x) dx प्लस 0 to π f(2a - x) म्हणजे 2π - x. मग 0 to 2π शेवटी कन्वर्ट होईल 2 टाइम्स 0 to π मध्ये. 0 to π पण शेवटी कन्वर्ट होईल 2 टाइम्स 0 to π/2 मध्ये. म्हणजे हे 2π into 2 into 2 म्हणजे 8π into 0 to π/2 पर्यंत हे जाईल. आणि हा फंक्शन असा आहे की 0 to π/2 मध्ये x सोडून 0 to π/2 मध्ये याला इंटिग्रेट करायचं म्हटलं तर हा पुढे जाऊन 1 होणार आहे. आणि पुढे जाऊन 1 होणाऱ्यांसाठी आन्सर काय शिकलोय रे अक्षय आपण? upper limit plus lower limit upon 2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट रे. Minus. प्लस कुठणार? π/2 - 0 अपॉन 2. 2 4 झाला. 4π into π/2 म्हणजे 2π² झाले. 2i इक्वल्स टू 2 कॅन्सल होईल. i इक्वल टू किती होईल? π². म्हणजे 7वा प्रश्न सोडवला आपण. 20 पैकी आपण किती काढले आपण राऊंड 1 मध्ये? सांगा बघू तुम्ही. जेवढे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले त्यातला कुठला आउट ऑफ दी बॉक्स होता, काहीतरी अवघड होता? आणि 20 पैकी 12 प्रश्न मी सोडवलेत आणि मी हा लेक्चर सुरू करून साधारणतः फक्त 50 मिनिटं झाले तर, आणि तुम्हाला एक्सप्लेन करत करत हे 12 प्रश्नांचे आपण आन्सर काढले. अजून मी 1 तास
15 मिनिटं द्या म्हटलं होतं तुम्हाला, म्हणजे अजून 20-25 मिनिटं आहेत आपल्याकडे. राऊंड 2 पण होऊ शकतो एक्सप्लेन करत करत सुद्धा. आता राऊंड 2 व्हायच्या आधी पहिला आपण टायपिंग मध्ये काय काढता येते का बघूया. टायपिंग मधले 1-2-3 काढले तरी आपलं 15चा काउंट झाला, म्हणजे आपण 99.5% क्रॉस केलं या पेपरला. 60 मार्क म्हणजे काही कमी नाही. 21वा काय दिले, कंटिन्युअस डिफरन्शिएबल 6 to f of x, x tends to do g of x dx. मला वाटतं की फक्त डेरिव्हेटिव्ह काढून ह्याला बघितलं पाहिजे, काहीतरी हिचं काम होऊ शकेल. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला डेरिव्हेटिव्ह काढूया. लिमिट x टेंड्स टू जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ 2 विचारले ना, तो डेरिव्हेटिव्ह काढूयात. अक्षय मला डेरिव्हेटिव्ह सांग रे, लेबनिट्स रूल प्रमाणे. अप्पर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह 4f cube f of x चा क्यूब इक्वल्स टू dx. dx कुठनं आला, लेबनिट्स फॉर्म्युला काय नाही सांगतो, लेबनिट्स कॅन्सल होतो. इक्वल टू हा हा. लोअर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे ते सोडून दे, इक्वल टू उजवीकडं x minus 2 x into into g dash x प्लस g of x into. g of x आता तुला g of 2 काढायचं की नाही, मग काय टाकशील अख्ख्या इक्वेशन मध्ये, 2 f dash 2 into 4 of f of 2 चा क्यूब 2 minus 2 0 झाला, इक्वल टू किती, g of 2. g ते of पाहिजे 2. आम्हाला. इथं काढ, f dash 2 आहे का तुझ्याकडं, हो 4 into f of 2 आहे का तुझ्याकडं, हो 6 1 जा 6 8 जा 4 1 जा 4 2 जा 3 जा 3 into 6 18, एक सोडला 12 आणि 1 झाले 13. राऊंड 1 सुरू आहे आपला अजून. पुढचं काय करायचंय रे, एक्स क्यूब प्लस काय काय दिले आपण एक्स स्क्वेअर प्लस काय काय दिले. लेंदी आहे, याच्यापेक्षा सोपं खाली मला दिसतोय एक्स इंटू स्टेप फंक्शन ऑफ 2x. हा वाला सॉल्व्ह करूया. हा करू शकतोय 22वा. मला काय पाहिजे, मला असं सोपं डोक्याला, हा बघितले तुम्हाला ऍज अ स्टुडंट तुम्हाला बघून जे काय सोप्पं आणि ओळखीचं वाटतं त्याच्यावर फोकस करायचंय. 25 पर्यंत काय आहे, 25ला काय दिसतंय, इवन ऑडवाला फंक्शन दिसतोय 25वा. 25वा पण आपण करू शकतो, 23वा पण करू शकतो, 24वा साईनचे 8 आणि कॉस्टचे 4 आहेत. ठीक आहे, बघूया त्याचं काय करायचं. बोल रे अक्षय, कुठला करूया, चॉईस सांग तुझी. 23 23 स्टेप फंक्शनच्या आत कोण आहे, 2x 2x आहे. लिमिट्स कुठून कुठे आहेत, 0 to 2. मग 2x ची व्हॅल्यू 0 to 4 जाईल का रे, हो मध्ये इंटिजर कोण कोण येतात, 1 2 3. 1 कधी होईल, x इक्वल टू हाफ असताना, हा x इक्वल टू 1 असताना, 3/2. x इक्वल टू 2 असताना आणि x इक्वल टू 0 असताना. स्प्लिट कर चल, 0 पासून हाफ पर्यंत. हा स्टेप फंक्शन 0 असेल का, 0 इंटू Zero. एक्स 0. हाफ पासून 1 पर्यंत हा स्टेप फंक्शन 1 असेल का, हो 1 इंटू एक्स किती, एक्स डी एक्स. x 1 पासून 3/2 स्टेप फंक्शन 2 असेल का, हो 2x dx. 3/2 पासून 2 3 3x 3x dx. बोल आता, 0चं उत्तर 0. एक्स स्क्वेअर बाय 2 हाफ पासून 1, एक्स स्क्वेअर 1 पासून 3/2 3/2 एक्स स्क्वेअर 3/2 पासून 2. बोल 1 मायनस 1/4 3/4 अपॉन 2, ह्याचं उत्तर 3/8 झालं का, 3/8. 9/4 मायनस 1 9/4 मायनस 1 ना, 5/4 हा बरोबर. म्हणजे 10/8 म्हणू का याला. हो पुढे बोल, 4 मायनस 9/4 7/4 झालं काय, 7/4 इंटू 3/2 3/2. म्हणजे 21 अपॉन 8 झाले काय, हो 21 आणि 10 31 आणि 3 34 अपॉन 8. 34.
17 by अपॉन 8 4. 17 असं by घे 4. 34/17/4 म्हणसल काय प्रॉब्लेम नाही. इंटू किती आहे याला 128. 128 128 432 17 इंटू 2 34 17 इंटू 3 51 आणि 3 54 544 स्टेप फंक्शन 544 दोन निघाले ना यातले. अजून कुठला गाड्या सांग. अजून कुठला लगेच निघतोय 24वा काय नको. ह्याला एक मी फॉर्म्युला तुम्हाला शिकवायचं राहिलंय पण ते सांगेन मी तुम्हाला आता नको. 25वा वाज रे -2 प्लस आहे काय रे ते 2 आहे. त्याला 2 टाइम्स 0 टू रूट 2 म्हणून आहे का. हा. आता कुठलं कुठलं लिहिणार नाहीस मला सांग यातलं. 7 वाला लिहिणार नाहीस 5 वाला नाही 3 वाला नाही 1 वाला नाही मग काय लिहिणार 3x⁻6 पुढे बोल. minus 12x square plus 1 अपॉन किती. square x square plus 2. आता काय शिकलायस डिग्री ऑफ न्यूमरेटर ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर दुसऱ्यांदा आले या पेपरमध्ये. बोल मग बोल पटकन. 3x raised to 5 x raised to 4. 3x⁻4 रे 3x⁻6 झाले आणि प्लस 6x⁻4 झाले. 4. हे गेलं -6x⁻4 -12x² प्लस 1 पुढे बोल. minus 6x square -6x⁻4 -12x² झाले बघ 12x square. झालं ना. हे गेलं हा. न्यूमरेटर किती आला 1. 1 मग काय झालं मला सांग वरचं न्यूमरेटर कसं लिहिशील x² प्लस 2 इंटू हे सगळं 3x⁻4 -6x² प्लस किती plus 1 1 ना. 1 दोघांना दिलास हा. x² प्लस 2 square by 2 x square by हे गेलं. हे x² अपॉन x² प्लस 2 म्हणजे √2 चा स्क्वेअर ना. हो तर टॅन इनवर्स किती झालं x बाय x √2 square 1 by root 2 by x बाय √2 झालं ना. आणि हा पहिला काय झाला 3x⁻4 चं किती 3x⁵ अपॉन 5 -6x³ अपॉन 3 कुठून कुठं 0 टू √2 0 टू √2 ते 1 by root 2 पण येईल ना tan inverse ला हा 1 बाय √2 येईल 1 बाहेर tan inverse. बाय √2 येईल. बोल पुढं. आता टॅन इनवर्स √2 टाकलास की टॅन इनवर्स 1 किती होईल रे π/4 होईल का. हा π/4 -0 π/4 म्हणजे π/4 √2 झाले का बघायचे. 4 root 2. हो इथं बघ काय होते लोअर लिमिट 0 आहे ना. हो आता हे √2⁵ आणि √2 चा क्यूब हे बघ 3 1 जा 3 2 झालं का 2 म्हणजे √2 चा स्क्वेअर झाले काय हो आणि √2 चा क्यूब म्हणजे √2⁵ √2⁵ दोन्हीकडे आहेत बाहेर घे. आतमध्ये काय होईल 3/5 -1 -2/5 2 by 5. काय पाहिजे त्यांना √2⁵ किती होतात सांग मला आता. 4 root 2. 4 √2 होतात 4 √2 इंटू -2/5 -8 √2/5 झाले का सांग. π/4 √2 आहेच -8 √2 अपॉन किती पाय बरोबर काय. इथं वर खाली 5 न मल्टिप्लाय कर इथं वर खाली 4 न मल्टिप्लाय कर हो. आणि इथं वर खाली √2 न मल्टिप्लाय कर. बोल काय होतंय. root 2 by 20 common. हा, ते पण करावं. इथं पण नाही इथं नको करायला Last multiply करू. इथं नको त्या इथं side ला. करूया √2 इंटू √2 बोल. root 2 by 20 बाहेर. नाही 5 वरचं इथं 40 झाले रे. हो. किती झाले लक्षात नाही. एक का. असू दे सांग मला किती होतात पाय √2 बाय 40. 40. मायनस इथं किती होतात 32 root 2
2 upon 20. √2/20 होतात ना इथं. आम्हाला π√2/20 आलं ते त्यांचं. एकदा परत सॉल्व्ह करायला. किती आलं होतं रे आपलं हे? डिव्हिजन केल्यानंतर किती आलं होतं? 3x 3x raised to 4 minus 6x square and remainder plus 1. अपॉन x² + 2 + 1 अपॉन square plus 2. आपलं ते 2 टाइम्स लिहायचं राहिलंय काय बाहेरचं? 2 टाइम्स लिहायचं राहिला की रे. 2 टाइम्स 0 to √2 केलं ना. बरोबर. मग ते काय होईल? π√2 किती आलं ते आता? 40. 40. 32√2/20. 2 न मल्टिप्लाय केलं तर √2 बाहेर आले, अपॉन 20 बाहेर आले, इंटू 2 करूयात ना आपण. इंटू 2 कर. 2 1 2 20 जा. π√2/20 झाले, -64√2/20 झाले. काय दिले आन्सर? 64 दिलाय काय? हो. किती झाले? त्यातले 12 आणि यातले 3. टाइम बघा. अजून राऊंड 2 स्टार्ट करायचा आहे. राऊंड 2 मधले 10 प्रश्नांपैकी तुम्ही 3 प्रश्न तर काढू शकतायच. ते पण कुठले मी तुम्हाला सांगतो. जे तुम्हाला येत होते पण तुम्ही नंतर करायचं म्हणलं, म्हणजे पहिला क्वेश्चन एक, त्यानंतर जो आपण सोडलाय, मला सांगा तिसरा क्वेश्चन पण आपण सोडवलाय की नाही? एक्स आणि टी मधला 0 to x आहे, म्हणजे आम्ही काय करणार आहोत? इथं dt आहे, म्हणजे एक्स मधले टर्म्स बाहेर घ्यायचा प्रयत्न करणार. हा ट्राय करू शकतो. चौथा चला सोडा, काय हरकत नाही. राऊंड 2 मध्ये चौथा करायचा नाही. क्वाड्रॅटिक वगैरे इन्क्लूड झालंय, सो करू नका, मान्य आहे मला. या पानावर आणि काय करू शकतो आम्ही? हे आपण केलेतच. सायन्स स्क्वेअर हा वाला बघा, 7वा वाला, ह्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला दिसतोय तो सगळा 1. हे स्क्वेअर रेज टू 4 दिसतात, म्हणजे कुठेतरी टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असा सेन्स होतो. रफ मध्ये फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तुम्हाला. दुसऱ्या पानावर काय करू शकतो आम्ही? हा वाला x/a + a sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ए इज पॉझिटिव्ह म्हणलंय, 0 to π i of a. हा सॉल्व्ह करून बघूया चला. अटेन्स इट मॅक्झिमम व्हॅल्यू. मला हा काय एवढा अवघड वाटत नाही, कारण x/a + a sin x चा स्क्वेअर सांगा मला किती? x²/a². देवदत्त सांग रे. 2x sin x + a². a² sin square आता x² इंटिग्रेशन किती झालं रे? x³/3 upon 0 to π मध्ये π³ - 0 झालं ना, म्हणजे π³ अपॉन 3a². x²3. हा, पुढं x sin x चं काय करशील रे? बाय बाय पार्ट्स करणार. मग 2 बाहेर असू दे. काय करशील? x इंटू साइन x इंटिग्रेशन किती? -cos x मायनस इंटिग्रेशन ऑफ -cos x म्हणजे प्लस साइन x म्हणू कायला. हा, 0 टू किती? पाय ना. पाय टाकलं तर साइन पाय 0, कॉस पाय -1 +1 2 -2 पाय. 2 पाय होईल ना सर? हा +2 पाय. आणि 0 टाकला की 0, हे पण 0, म्हणजे 2 पाय झाले काय फक्त? 2 पाय. पुढं a² sin² x चं काय करशील रे? 1 - cos 2x upon 1चं इंटिग्रेशन x, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे पाय. cos 2x sin 2x अपॉन 2 sin 2 पाय मायनस साइन 0, 0 0 झालं ना, म्हणजे π/2 झाले काय? 2 पाय प्लस π/2, π/2. π³ upon 3a² plus 5π/2 plus a². Value of a for which the function attains its minimum value
ह्या डेरिव्हेटिव्ह काय आला सांग मला एफ ऑफ ए. सर आपण जी लास्ट व्हॅल्यू काढली ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय होती तिकडे ऍड नाही होणार ती. काय म्हणतेस? हा ओके ओके 2 पाय सॉरी 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 2 पाय आणि ए स्क्वेअर इंटू किती पाय बाय 2 बरोबर का. मग 2 पाय झाले प्लस पाय क्यूब अपॉन 3 ए स्क्वेअर प्लस पाय ए स्क्वेअर बाय 2. डेरिव्हेटिव्ह सांगायचा. 2 पायचा डेरिव्हेटिव्ह 0. ए स्क्वेअरचं 2a 2 इंटू ए 2 गेला ए पाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 1 अपॉन ए स्क्वेअरचा -2 अपॉन ए क्यूब ना -2 पाय क्यूब अपॉन 3 ए क्यूब आपण इक्वल टू 0 म्हणणार डेरिव्हेटिव्हला. सो ए रेस टू 4 इक्वल्स टू 2/3 पाय स्क्वेअर होतील. सो ए स्क्वेअर होतील 2/√√2/3 पाय. ए ची व्हॅल्यू होईल अंडर रूट ऑफ √2/3 पाय. ऑप्शन ए. सर आता ते पाय मिनी बाहेर. अजून एक अंडर रूट ए रेस टू 4 आहे ना हा फर्स्ट ऑप्शन. आता ए त्यालाच स्क्वेअरच्या वेळी मिनिमम पाय बाहेर येईल ना. काय म्हटलंस? ए स्क्वेअरच्या वेळी पाय बाहेर येईल ना. आतमध्येच लिहिलंय. नाही नाही √2/3 इंटू पाय म्हणू याला आणि अजून एकदा स्क्वेअर रूट घेतलास तर काय होईल? अंडर रूट ऑफ √2/3 इंटू पाय. ऑप्शन बघ की हा वाला. पहिला ऑप्शन येईल ना. हो चला हा वाटला आपल्याला अवघड आहे पण हा पण निघाला. पहिल्या पानावरचे 2 निघाले हा समजा 1 निघाला. आणि कुठला काढू शकतो आपण? हा वाला ट्राय करूया जरा. A+1 B+1 वाला. कारण असे आपण काही क्वेश्चन केलेत. थोडं अवघड पडते पण करू शकतो. पहिला प्रश्न वाचतो. 1 अपॉन A प्लस B 3 to B x into f of x plus f of x minus 1 dx. मी काय म्हणतो बघा. तर तिथे 3 नाही ए तो क्वेश्चन चुकलाय. चुकलाय काय? कुठं ए आहे सांग मला. हो 3 लिहिलंय ना तिथे हा ए. तिथे आहे. ओके मग काय सोपा आहे तुमच्यासाठी हा क्वेश्चन. 3 होता म्हणून मी फर्स्ट अटेम्प्टला केला नाही हा. आता फार सोपा झाला क्वेश्चन. सांगा भाऊ कसं. एक्स ला कसं रिप्लेस करणार? अपर लिमिट प्लस लोअर लिमिट -x ना. 1 अपॉन ए प्लस बी ए टू बी एक्स काय आला ए प्लस बी मायनस एक्स. आतमध्ये काय होईल? एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स एक मिनिट थांबा. मी काय करतो ऐका. A1 घेतो B2 घेतो. चला सोडूया का. A1 घेऊन B2 घेऊन सोडूया. A1 घेतला B2 घेतला तर एफ ऑफ 3 मायनस एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स झाला का? बोला पटपट. देवदत्त अनम्यूट कर. एफ ऑफ 3 मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स होईल का? A1 घेतोय B2 घेतो. हा प्रश्न सांग मला काय आता. A1 B2 म्हणजे 1/3 1 to 2 x इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्स. एक्स की काय पुट करशील? 3 मायनस एक्स ना. सर एफ ऑफ 4 मायनस एक्स आहे पाहिजे ना. ए प्लस हो बी सॉरी प्लस सॉरी. 1. एफ ऑफ 4 मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स. बोल. वन टू 2 3 मायनस एक्स इंटू बोल. एफ ऑफ 3 मायनस एक्स एफ ऑफ 2 मायनस एक्स प्लस एफ ऑफ 2 मायनस एक्स. 2 मायनस एक्स ठीक आहे. आता मला देवदत्त तिकडे बघ.
एफ ऑफ 4 मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे ना. हम्म दोन्हीकडे एक्सच्या जागी 3 मायनस एक्स टाक. इथं 3 मायनस एक्स टाकलास, इथं काय होईल? 4 मायनस 3 मायनस एक्स. एक्स इंटू आहे. बरं ठीक आहे, हे थोडं एकदा परत मी बघतो तुम्हाला. हे राऊंड 2 मध्ये पण येणार नाही. ट्राय करून बघायला पाहिजे. ऑप्शन मध्ये एफ ऑफ एक्स प्लस 1 वगैरे दिसतंय. आपल्याला या दोघांमध्ये एकाच टर्म मध्ये आणायचं आहे, पण बाहेरचा एक्स पण खपवावा लागेल. आपल्याला वायपार्ट्स वापरावं लागणार आहे मला वाटतं. सर, हा, एक्स ला ए प्लस बी प्लस वन मायनस एक्स ने रिप्लेस करून गेला तर. ए प्लस बी प्लस 1 मायनस एक्स रिप्लेस करायला काय हरकत नाही. हा एक्स मायनस 1 आहे. बरं ठीक आहे, आपण बघूया नंतर याला. आता किती टॅली झाली आपली? 15 आणि 3 18 झाले ना रे. टायपिंग मधनं आणि कुठला करू शकतो आपण? टायपिंग मध्ये आणि काय करू शकतो का? हा वाला ट्राय करूया. एक्स क्यू आपण एक्स करू. इव्हन ऑड वाला दिसतोय मला हा. करूया का? -1 to 0 म्हणू याला, आणि 0 to 1 म्हणू. -1 to 0 काय होईल? काय करणार याला? डिग्री ऑफ सर, न्यूमरेटर बोल. इवन फंक्शन आहे ना. 2 टाइम्स 0 to 1. इव्हन फंक्शन आहे का? नक्की नाही रे, इथे एक्स क्यू आहे ना. हा वाला मग सेपरेट करायला लागेल तुला. -1 to 1 एक्स क्यू अपॉन ते सगळं, प्लस -1 to 1 मॉड एक्स प्लस 3. हे करू शकतोस तू. एक्स स्क्वेअर प्लस 4 मॉड एक्स प्लस 3. हा ऑड आहे बघ तुझा. ह्याचं उत्तर किती? 0. हा इव्हन आहे. 2 टाइम्स 0 to 1 एक्स प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स प्लस 3 ला फॅक्टर पडतील एक्स प्लस 3 एक्स प्लस 1. सोपा आहे बघा. हा पण आपण उगाच इग्नोर केला. हे गेला 2 लॉग एक्स प्लस 1. 0 to 1 1 टाकला की 2 इन ब्रॅकेट लॉग 2 मायनस 2 लॉग 2 आलं ना उत्तरेचं. आता याची राईट साईड काय दिली वाचा? राईट साईड काय दिले? ए अपॉन पाय. लॉग बी प्लस लॉग सी. आणि डी अल्फा म्हणले. 1 आहे त्यात. 1चं इंटिग्रेशन अल्फा होईल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट होईल π/2. पायला पाय कॅन्सल होईल. a/2 इन ब्रॅकेट लॉग बी सी इक्वल टू 2 लॉग 2 होईल. a/2 लॉग बी सी सर, इक्वल टू 2. हा, बी आणि सी ला साइन एक्स कॉस एक्स म्हटलं तर. नाही, माझा तर विषय आहे बघ. लॉग बी प्लस लॉग सी हा आता इथं कॉन्स्टंटच ट्रीट केला जाणार आहे ना रे. इथं 1 राहतोय. 1चं इंटिग्रेशन अल्फा झाला किंवा ए झाला. ए नसता तो अल्फा असावा. सर, पण अप- जर बी आणि सी ला जर साइन एक्स आणि कॉस एक्स पुट केलं तर त्यांचं इंटिग्रेशन π/2 ln 2 असतं. ते ऍड होणार, म्हणजे पाय ln 2 होईल आणि पायला बाय कॅन्सल होईल. आणि e ची व्हॅल्यू मग 2 घेतली आणि बी आणि सी बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस सी कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स 1 2 प्लस 2 नाही नाही, 4. प्रॉब्लेम तुझा असा आहे की तू साइन एक्स म्हणलास याला, पण तुझं डी अल्फा येणार इथं.
मग तू बी ला काय करायला पाहिजेस? बी आणि सी ला बरं ठीक आहे, म्हणजे साइन मला एक अल्फा कॉस अल्फा हा मग. ठीक आहे, साइन अल्फा कॉस अल्फा म्हणू आपण. पण आता इथं ए ची व्हॅल्यू जी येते, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर -2bc झाली. बी प्लस सी ची व्हॅल्यू आपल्याला साइन अल्फा कॉस अल्फा घेऊन करू शकताय. मग परत हा राऊंड वन क्वेश्चन नाही झाला रे, तेवढं डीप असेल तर. आणि ह्याचं उत्तर तरी 2 log 2 आलंय. हे ए अपॉन पाय, पाय लॉग 2 प्लस पाय लॉग 2, 2π log 2 म्हणजे 2a log 2. एकच मिनिट लक्ष द्यायचं, एकच मिनिट लक्ष. हे तर आपलं बरोबर आहे का? a/2 log bc इक्वल टू 2 log 2. 2 log 2 ला मी log 2 प्लस log 2 लिहितो. a/2 log bc ला log b प्लस log c लिहितो. ठीक आहे, इथे 1 म्हणतो. मग b इक्वल टू 2 झाला समजा, c इक्वल टू 2 झाला. याचा आन्सर काय दिलाय? 4 + 4 16 + 2 0 किती? 0 बी. ठीक आहे, चेक करूया नंतर. मग राऊंड वन मध्ये मॅक्झिमम जर काढले आपण, राऊंड 1 प्लस राऊंड 2, तर 18 क्वेश्चन निघतील. यातला कुठला सोडला? हा पण सोडला ना आपण. 18 प्रश्न राऊंड 1 प्लस राऊंड 2 मधनं निघतात बघा. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला इथं कुठं कमी पडले आणि काय प्रॉब्लेम आला? आणि 72 म्हणजे तुम्ही 99.8 किंवा 9च्या पुढेच पर्सेंटाईल कन्सिडर करा या पेपरला. अजून आपण जो केला नाहीये म्हणजे कुठला केला नाहीये? पहिल्या पानावरचा, पहिल्या पानावर 2च कन्सिडर केले ना मी. ते कुठले केले? हा 7वा एक कन्सिडर केला आणि पहिला. तिसरा मी करू शकतो, हा बायपार्ट स्नेक ट्राय करू शकतो. ही 2 झाली. त्यानंतर या पानावरचं कुठलं सोडले? ए वाला जमलं आपल्याला, हा जमलाय, हा जमलाय, हा जमलाय. हा वाला एक चांगला आहे, हा जरा विचार केला पाहिजे. cos2x+1 हा एक अवघड आहे, जरा दिसतोय. हा ए बी वाला पण जरा लक्ष देऊन केलं की होऊ शकतं. हा वाला ट्रायच केला नाही ना आपण. 18वा राऊंड 3चा वेळ मिळालाच तर एखाद दुसरा क्वेश्चन म्हणजे बघा, 19-20 प्रश्न म्हणजे तुम्ही त्यात जरा कमी टॉप केल्यासारखंच आहे त्या पेपरला. 2 cot² थिटा पाय अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू 2 cot² थिटा प्लस 4 होते. cot² थिटा cosec² थिटा -1 जर म्हणलं याला, समजा आपण साइन मध्ये आणूया या इक्वेशनला. 2 cot² थिटा, cot² थिटा म्हणजे cosec² थिटा -1, हे 2 अपॉन sin² थिटा -2 मायनस पाय अपॉन साइन थिटा प्लस 4 इक्वल टू 0. 1 अपॉन साइन थिटाला मी एक्स म्हणतो, म्हणजे माझं होईल 2x² -2 + 4 झालं +2, 2x² -5x + 2 इक्वल टू 0. जे फॅक्टर्स पडतील, 2x² -4x - x + 2 इक्वल टू 0, 2x इन ब्रॅकेट x -2 -1 इन ब्रॅकेट x -2 म्हणजे x इक्वल टू 2 होईल. आणि x इक्वल टू 1/2 शक्य नाहीये, कारण 1/sin थिटाला x म्हणलंय मी. सो x इक्वल टू 2 झाला, म्हणजे साइन थिटा इक्वल टू हाफ झालं. θ1 लेस दॅन θ2 आर टू सॉल्युशन्स ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे साइन थिटा 30 डिग्रीला आणि 150 डिग्रीला, म्हणजे θ1 30 झाला, θ2 150 डिग्री झालं. मला काय पाहिजे? द सॉल्युशन ऑफ दी, ठीक आहे, देन θ2
हे चुकलं असणार आहे त्यांनी. θ1 to θ2 म्हणायचं असेल त्यांना. कॉस स्क्वेअर 3θ dθ. 0 to θ म्हणजे θ घ्यायचं काय? त्याचं सॉल्युशन तुम्हाला शेअर केलंय का कुणी? हा इंटिग्रेशन नेमकं काय आहे जरा चेक करा. θ1 to θ2 आहे का काय आहे? तर सोडवतो तरी मी. कॉस स्क्वेअर 3θ तरी इंटिग्रेशन करतो. कॉस स्क्वेअर 3θ ला कसं करणार आपण? 1 प्लस कॉस 6θ अपॉन 2. 1 चं इंटिग्रेशन θ प्लस साइन 6θ अपॉन 6 इंटू 2 12 हा अपॉन 2. θ1 to θ2 म्हणजे 30 डिग्री पासनं 150 डिग्री. पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6. 5 पाय बाय 6 मायनस 5 बाय 6 4 पाय बाय 6 अपॉन 2. 4 पाय बाय 6 अपॉन 2 म्हणजे पाय बाय 3 झाले. साइन 6θ 5 पाय बाय 6 इंटू 6 5 पाय 0 झालं मायनस 5 बाय 0 म्हणजे काय दिलं याचं उत्तर? पाय बाय 3 आन्सर दिले का बघायचं. पाय बाय 3 दिलाय काय? हो. म्हणजे हा इंटिग्रेशन θ1 to θ2 आहे. लक्षात आलं का काय केलं मी क्वेश्चन? सगळ्यांना समजले का काय सॉल्व्ह केले? हो. सॉल्युशन मला 2 सॉल्युशन मिळाले आणि θ1 to θ2 इंटिग्रेट केलं म्हणजे हा पण निघाला बघा. म्हणजे कसं बसं तुम्ही 1 तास 20 मिनिटात आयडियल म्हणजे तुम्ही 20 क्वेश्चन पर्यंत टॅली पोहोचवू शकताय. मला आता मी काही डिसिप्लिनरी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जे मला वाटायला लागले तुम्ही तिथे इम्प्रूव्ह करू शकताय. एवढे मार्क काय मला एक्सपेक्टेड नाही आहे. देवदत्त किती मार्क आलेत? 5 बरोबर आणि किती चुकलेस? मग मला सांग हा पेपर काय असं येण्यासारखं आहे का? सांग मला. राऊंड 1 ला आपण 20 पैकी 12 काढले. ह्याच्यात 3 5 पैकी काढले म्हणजे ही टॅली किती झाली? 15 झाली 25 पैकी. त्यानंतर आम्ही सेकंड राऊंडला काय केलं? एकूण 3 एक प्रश्न काढले. थर्ड राऊंडला 1 किंवा 2 प्रश्न. काय अडचण आहे? हे आपलं साधारणतः 50 मिनिटात पूर्ण झालं. 15 प्रश्नांचा हिशोब. ह्याला आपल्याला 3 प्रश्नांसाठी अजून एक 10 मिनिटं धरा. ह्याला 15 मिनिटं धरा. 3 प्रश्नांसाठी 5-5 मिनिटं आणि हा एक जो प्रश्न केला हा लगेच निघाला. त्याला 2-3 मिनिटं धरा. 1 तास 10 मिनिटात आपण काय करू शकतो? आपला अभ्यास किती झालाय? आपण काय करतोय? मला यापुढं 2 नोटबुक्स तुमचे सगळ्यांचे मेंटेन पाहिजेत. नोटबुक 1 मध्ये तुमचं इलस्ट्रेशन आणि कन्सेप्च्युअल एक्सरसाइज हे मला A to Z पानावर तुमच्या असा जो तुमचा पान असेल त्यात तुम्हाला एकानंतर एक असं मला प्रॉपरली सॉल्व्ह केलेलं पाहिजे. मला कुठेही तुम्ही लिहिलेलं चालणार नाहीये. सगळे इलस्ट्रेशन मी शिकवत असताना करून घेतोय तुमच्याकडनं ते सॉल्व्ह करायचे आणि कन्सेप्च्युअल एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. एक आणि मी हे जे काय सांगतोय हे स्ट्रिक्टली करायचं नाही तर या लेक्चरला बसायचं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. एवढं तुम्हाला शिकवून सिंगेज मधलं ऍडव्हान्स लेवलचं सगळं करून सगळ्यात अवघड पेपर तुम्हाला देऊन ह्यातनं पण तुम्हाला मी 20 प्रश्न सोडवून दाखवते तुम्हाला शिकवलेल्यापैकी आणि तुम्ही किती सॉल्व्ह करताय बघा. ह्याच्यामध्ये डिसिप्लिन भरपूर मॅटर करतं. तुम्ही ह्याचं रिव्हिजन करणार कसं आहे जर हे तुमच्याकडे नोटबुक प्रॉपरली मेंटेन्ड असेल आणि एक नोटबुक तुमची असेल एक्सरसाइजची त्यात पण तुम्ही प्रॉपर एकानंतर एक सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील आणि एक तुमची थेअरीची नोटबुक असेल ज्यामध्ये तुम्ही ती सगळी थेअरी लिहिलेली असेल. मला हे 3 नोटबुक सगळ्यांनी प्रॉपरली मेंटेन केले पाहिजे त्या धड्याच्या पुढच्या सगळ्यासाठी. लक्षात आले का सगळ्यांना? मला हा निग्लिजन्स चालणार नाहीये. हे काय मार्क नाहीये आणि एवढं तरी काय मी तुम्हाला कमी शिकवलेलं नाही की तुम्हाला हे एवढे मार्क पडले पाहिजे. मी तुमच्या समोर हे सगळे क्वेश्चन डिस्कस करून दाखवलेत. तुमच्या प्रिस्क्राईब टाइम मध्ये दाखवलेत आणि टीचिंग करून सुद्धा तेवढाच वेळ लागतोय. मग स्वतः न बोलता जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हा पेपर 50-55 मिनिटात मी पूर्ण केला असता. म्हणजे 22 पर्यंत तरी मी सहज काउंट केला असता. एखाद दुसरा प्रश्न चला ठीक आहे. म्हणून मला हे
जरा सुद्धा या पुढच्या चॅप्टर्सला हा निग्लिजन्स नको आहे. प्रामाणिकपणे तुम्हीच मला सांगा, तुम्ही एवढं प्रॉपरली सगळं मेंटेन केलंय का? कारण मेंटेन केलेलंच नसेल तर एक्झामच्या आधी तुम्ही अभ्यास काय करणार आहे? बसणार काय परीक्षेत? बघणार कसं सगळं? सगळे इलस्ट्रेशन कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करताना काही काही क्वेश्चन जे चांगले आहेत त्याला स्टार मार्क करून ठेवायचे. सगळे टाइप्स नजरेखालनं घालवले, सगळे एक्सरसाइजचे क्वेश्चन समोर घेतलं, सोल्युशन समोर घेतलं, सगळा अभ्यास पूर्ण केला, थेरी सगळी वाचली, मग आपण पेपरला बसू शकतोय. तुम्ही अभ्यास करताय म्हणजे काय करताय? हा काय फालतूपणा चालणार नाही, मी तुम्हाला सांगतो. मार्क वाढवायचे असतील तर डिसिप्लिनने सॉल्व्ह करावं लागेल. बुद्धिमत्तेनं उपयोग होणार नाही, डिसिप्लिन त्याला ऍडअप व्हायलाच पाहिजे. आले का लक्षात सगळ्यांना? मी सगळ्यांचे नोटबुक्स टाइम टू टाइम, हे सगळ्या गोष्टी मला अपडेटेड पाहिजेत. मी तिथं रत्नागिरीमध्ये निकम मॅडमना सांगणार आहे दररोजच्या दररोज तुमचं ते चेक करायला. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे का? हो. आता हो. मला तुम्ही रत्नागिरीच्या मुलांनी आणि सांगली सगळ्यांनीच मला सांगा, तुम्हाला सेल्फ स्टडीला आता वेळ किती मिळतोय? पहिला रत्नागिरीच्या पोरांनी सांगा मला. सेल्फ स्टडीला टोटल वेळ दिवसभरातला किती मिळतो? तो जास्त आहे कमी आहे तो मला बघायचा आहे. कारण मलाही काय म्हणतं, 7 ते 8 तास भेटतात. बरं तुमचं आता दररोजचं मॅथमॅटिक्सचं लेक्चर टाइम किती आहे? 1.5 तास म्हणूयात आपण. फिजिक्सला किती लागतो तुम्हाला दररोज? शिक्षकांचा वेळ किती घेताय तुम्ही? दीड तास प्रत्येक सब्जेक्ट. आणि डाऊट सेशनसाठी परत वेगळा वेळ दिला जातो का दररोज? फिजिक्सच्या डाऊट सेशनला 1 तास, फिजिक्सला किती? 1 तास. 1 hour. एक. आणि केमिस्ट्रीला? असेल तेव्हा, नाहीतर मग 1 hour. इतक्याच वेळ होतं. असेल तेव्हा, नाहीतर 1 म्हणजे हे पण 0 किंवा 1 म्हणू आपण. 4:30 ते 5:30, 5.5 तास. बरं हे तुमचा शेड्यूल असा अरेंज आहे का ज्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडीला मॅक्झिमम टाइम मिळू शकेल? मला वाटतं लेक्चर तर सकाळी 3 तुमचे सलग होतात. हो. ऋषिकेश सरांशी डिस्कस करा, सेल्फ स्टडीचा वेळ अजून कसा वाढवता येईल जरा बघा. फिजिक्सचं पण तुम्हाला दररोजच डाऊट सेशन लागणार आहे का अल्टरनेट चालेल हे बघा. म्हणजे अल्टरनेट फिजिक्स आणि केमिस्ट्री जर झाले तर 4:30, 5:30, 6:30 म्हणजे 7 तास आणि ब्रेक वगैरे धरून 8 तास तुमचे असे जाणार आहेत की ज्या दिवशी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं डाऊट सेशन आहे त्या दिवशी तुम्ही अराउंड 8 hours स्पेंड करता येतं. सो सेल्फ स्टडीला 8 तास, 7-8 तास झोप जरी म्हणली तरी सेल्फ स्टडीला कट टू कट 7-8 तास, म्हणजे त्यातलं होणार किती? मला सेल्फ स्टडी प्रत्येक सब्जेक्टचं 2.5-3 तास झालेलं पाहिजे. ते होतंय का मला सांगा? 3 hours एव्हरी सब्जेक्ट. मगच तुम्ही हे क्रॅक करू शकता. मी हे सांगतो तुम्हाला. शिक्षकांनी किती वेळ घ्यावा त्याला लिमिटेशन आहे. तुम्ही अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे. सगळं स्पून फिडिंग होणार नाही. या 2 गोष्टीवर फोकस करा. ऋषिकेश सरांशी डिस्कस करा. मला व्हॉट्सअपला पाठवा काय तुम्हाला अडचण असेल तर. पण सेल्फ स्टडीला मला 7-8 तास नाही, 9 तास कमीत कमी पाहिजे झालेलं, 3 तास एव्हरी सब्जेक्ट. आत्ता ती वेळ आलेली आहे. आत्तापासून आपण ते केलं तर ते होऊ शकतं. आले लक्षात सगळ्यांना? शांतपणे विचार करा, डिस्कस करा आणि मला सांगा. आणि मी जे काही तुम्हाला फॉर्मॅट सांगितलंय, मला 3 नोटबुक्स पाहिजेत. एक थेरीची, एक कन्सेप्च्युअल प्लस इलस्ट्रेशनची आणि एक तुमची एक्सरसाइजची. प्रत्येक क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करायचंय न बघता. इलस्ट्रेशन जेवढे मी लेक्चर घेत असताना सॉल्व्ह करायला सांगेन ते तिथं वहीमध्ये करायचे. आणि हे सगळं वेल रिटन, वेल मेंटेन पाहिजे मला. घाणेरडं काहीतरी लिहून मला चालणार नाहीये. आणि डिसिप्लिननं करायचंच आहे. ह्याला काही वेळ जास्त कमी म्हणायचं नाही, मला सांगायचं नाही. तुम्ही 4 स्टेपमध्ये सॉल्व्ह करा. पण ते प्रॉपरली त्या क्वेश्चनला तुम्ही काय केले जेव्हा तुम्ही परत बघाल तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही काहीतरी इकडे तिकडे लिहून लेक्चरला बसताय, ते चालणार नाहीये इथं. आले का लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलंय का? पेपरचं पूर्ण अनालिसिस करा. कालचा पेपर मी जो तुम्ही दिलाय तुम्ही तो पण अटेम्प्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. तो आपण नंतर अटेम्प्ट करू. ठीक आहे? बरं गणपतीच्या सुट्टीचं काय काय तुमच्या? तुमचं आता उद्या आणि परवा तर लेक्चर नसतील. 29ला, 30ला आणि 31ला मोस्टली लेक्चर असतील. मी तुम्हाला व्हॉट्सअपला इंटिमेट करेन सगळ्यांना. ठीक आहे? सांगलीत मी आता युनिटवर येणार आहे. तुमच्या सेल्फ स्टडीचं मी येऊन बघतो तिथं काय करायचं ते.
चला आपण भेटू. मला पेपरचा अनालिसिसचा मी अपलोड करतोय व्हिडिओ युट्यूबला. पूर्ण युट्यूबचा व्हिडिओ 2x स्पीडनं लावायचा आणि बघायचा. आणि पेपर काय काय कसं सोडवलं एकदा परत तुम्ही सगळ्यांनी ते चेक करायचं. ठीक आहे. चला आपण भेटू नंतर. सर सर हा बोल. ते व्हिडिओची लिंक टाका ना युट्यूबची व्हिडिओचे तुमच्याकडे हे नाहीये काय? नाही फिजिक्स आणि मॅथ्स वेगवेगळं. पाठवतो मी. ते जे काही मी पाठवतो ना ते तुम्ही हे करून ठेवा त्याला. म्हणजे तुम्हाला ते जी काही प्लेलिस्ट आहे ना त्या प्लेलिस्ट मध्येच मी अपलोड करतोय. जेई मेन्स अँड हा. ऍडव्हान्स असं प्लेलिस्टचं नाव आहे त्या. त्यामध्ये मी सगळे लेक्चर आतापर्यंत अपलोड केले. मी पाठवतो ते प्लेलिस्ट शेअर करतो. ती सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. चला भेटू आपण उद्या नेक्स्ट लेक्चरला 29 ला.